एसबी न्यूज चॅनल इम्पॅक्ट सिव्हिल प्रशासनाकडून लक्ष्मी मंदिर परिसरातील बॅरिकेड हटवण्यात आले। सोलापुरातील सिव्हिल हॉस्पिटलमधील प्रसिद्ध नवसाला पावणारी श्री महालक्ष्मी देवी मंदिराला काल अचानक सकाळपासून सिव्हिल हॉस्पिटल प्रशासनाकडून भक्तगण येण्या जाण्या रस्त्यावर कोणतीही पूर्वसूचना न देता बॅरिकेड लावून रस्ता बंद करण्यात आला। त्यामुळे दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांना मोठ्या अडचणीचा सामना करावा लागला। याबाबत एसबी न्यूज चॅनलचे संपादक विष्णू कारंपुरी महाराज यांनी याबाबत वृत्तप्रसिद्धी करून सिव्हिल हॉस्पिटलचे अधीक्षक ऋत्विक जयकर व प्रशासकीय अधिकारी एस.एन. तोडकर यांच्याशी संपर्क साधून येणारा आषाढ मास देवीची यात्रा भरतो। या काळात देवीला नैवेद्य देण्यासाठी व दर्शनाला येणाऱ्या भाविक भक्तांचे अडचणीबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली। या सर्व अडचणी ऐकून घेतल्याबरोबर सिव्हिल प्रशासनाच्या वतीने सकाळी लक्ष्मी मंदिर परिसरातील बॅरिकेड त्वरित काढण्याच्या सूचना केल्या। यावेळी मंदिर समितीचे प्रमुख यांनी देवी दर्शनाला येणाऱ्या भाविकांना सूचना केल्या। पहा एसबी न्यूज चॅनलचे ऑन द स्पॉट रिपोर्ट। सोलापूर गवळी समाजाचे आराध्य दैवत श्री महालक्ष्मी मंदिर ट्रस्ट सिव्हिल हॉस्पिटल आषाढ 2026च्या यात्रेच्या तयारीनिमित्त आम्ही काल परवा डीन साहेबांना भेटलो आणि त्यांना एक विनंती केली की सदरच्या समोरच्या मैदानातील पार्किंग ही दुसऱ्या ठिकाणी 1 महिन्यासाठी शिफ्ट करावं आणि भक्तांना येण्या जाण्यासाठी पूर्ण बॅरिकेडिंग केली होती। ती बॅरिकेडिंग एक 10 ते 15 फूट भक्तांना येण्या जाण्यासाठी खुली करावी असं आव्हान आम्ही डीनला केलं होतं आणि डीन साहेबांनी आमच्या विनंतीला मान देऊन आज तो रस्ता खुला केला आहे आणि सर्व भक्तांनाही माझी विनंती आहे या ठिकाणी पार्किंग केली आहे त्या ठिकाणीच गाड्या लावाव्यात की जेणेकरून येणाऱ्या पेशंटला, ॲम्ब्युलन्सला आणि भक्ताला कुणालाही अडथळा होणार नाही याची सर्व भक्तगणांनी जबाबदारी आपली आहे। जेवढी प्रशासनाची आहे तेवढी आपली आहे आणि आमच्या समाजाच्या वतीने आणि सर्व भक्तांच्या वतीने सगळ्यांनी सहकार्य करावे ही नम्र विनंती।